जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू असल्याचं पाहायला मिळतं आहे. आज सकाळपासून पुन्हा या ठिकाणी पावसाची जी झडी लागल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळतं आहे. आपण बघू शकतोय की आज सकाळपासूनच जळगाव जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाची झडी लागलेली आहे. जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर अद्यापही जळगाव जिल्ह्यामध्ये जे आहे पुरेसा पाऊस झालेला नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जे आहे पेरण्या ज्या आहेत ते खोळंबल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जूनमध्ये सरासरी 123 मिलीमीटर पाऊस हा होत असतो. मात्र यंदा 22 जूनपर्यंत 71 मिमी एवढाच पाऊस झालेला आहे. तर गेल्या वर्षी जिल्ह्यामध्ये 22 जूनपर्यंत 99 मिलीमीटर एवढा पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा जळगाव जिल्ह्यामध्ये 28 मिलीमीटर एवढा कमी पाऊस झालेला आहे. जळगाव जिल्ह्यात जून महिन्यात अद्यापही हवा तसा पाऊस पडला नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमधल्या पेरण्या या खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. पेरण्यासाठी जळगाव जिल्ह्यामध्ये अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा ही बळीराजाला आहे. जून महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे कमी झालेल्या पावसाची ही तूट आगामी 2 दिवसात भरून निघण्याची शक्यता आहे. आणि हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्यामध्ये 25 व 26 जून रोजी जे आहे येलो अलर्ट या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात जून महिन्यामध्ये जो पुरेसा पाऊस आवश्यक असतो तो पुरेसा पावसाची तूट ही पुढच्या 2 दिवसामध्ये भरून निघेल असा अंदाज या ठिकाणी हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र अद्यापही अनेक तालुक्यांमध्ये जे आहे पुरेसा पाऊस नसल्यामुळे दमदार पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. एकंदरीत आपण पेरण्यांचा जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 30 ते 35% एवढ्याच पेरण्या या पूर्ण झालेल्या आहेत. आणि मध्ये मध्ये पावसाचा हा खंड पडत असल्यामुळे बळीराजासुद्धा संभ्रमात सापडलेला आहे. मात्र आता पुरेसा पावसाचीच बळीराजाला या ठिकाणी अपेक्षा असून पुढील 2 दिवसामध्ये येलो अलर्ट जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता पुढच्या 2 दिवसामध्ये दमदार पाऊस झाला तर पेरण्या पूर्ण होतील का, किंवा ज्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत त्या शेतकऱ्यांवर पाऊस नाही पडला तर पुन्हा दुबार पेरणीचं संकट या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.